राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातर्फे घेतली जाणारी इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्ह्यातील 250 केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये इयत्ता 4थी करिता घेण्यात आलेल्या सकाळच्या सत्रात 16,668 विद्यार्थी हजर, तर विविध कारणाने 893 विद्यार्थी गैरहजर होते. तसेच दुपारच्या सत्रात झालेल्या पेपरला 16,654 हजर तर 907 गैरहजर राहिले. तसेच 7वीचे प्रथम सत्रात 10,655 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 736 विद्यार्थी परीक्षेला मुकले. दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या पेपर 2ला 10,651 हजर तर 740 जण गैरहजर राहिले. अमरावती जिल्ह्यात यंदा या परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल 28,950 विद्यार्थी पात्र ठरले होते. यंदा जिल्ह्याभरातील 1,578च्या वर शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये 4थीचे 17,559 तर 7वीचे 11,391 विद्यार्थी पात्र होते. इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा 2016 ते 17 या शैक्षणिक वर्षापासून बंद करून 5वी व 8वीसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र आता 8 वर्षाच्या खंडानंतर महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून ही परीक्षा पुन्हा एकदा 4थी आणि 7वीसाठीच घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे नियमितपणे याच वर्गासाठी परीक्षा होईल. यावर्षी ग्रामीण व शहरी भागातील शाळांनी या परीक्षेसाठी विशेष सराव वर्ग राबवले. त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढण्याची दाट शक्यता आहे. 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती प्रिया देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार 26 एप्रिल 2026 रोजी 4थी आणि 7वीची शिष्यवृत्तीची परीक्षा पार पडली. ही परीक्षा 250 केंद्रावर पार पडली. सकाळ सत्रामध्ये 16,668 विद्यार्थी हजर होते तर 923 विद्यार्थी गैरहजर होते. दुपार सत्रामध्ये 16,554 विद्यार्थी हजर होते तर 907 विद्यार्थी गैरहजर होते. 7वीमध्ये सकाळ सत्रामध्ये 11,655 विद्यार्थी उपस्थित होते, 636 विद्यार्थी गैरहजर होते. तर दुपार सत्रामध्ये 10,651 विद्यार्थी हजर होते तर 740 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने आनंददायी वातावरणात पार पडली. मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे 25-26 पर्यंत आपण 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेत होतो. यावर्षी बऱ्याच कालावधीनंतर प्रथमतः 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. अतिशय उन्हाचं वातावरण असून सुद्धा विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी हजेरी लावली. शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या संपूर्ण टीमने ही परीक्षा पार पडली. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा अभिनंदन. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.